नर्मदे हर. सकाळचे वाजले 7:15. हे आपण शांत जागेवर असलो का जाग येते, आवरत नाही लवकर. ठीक आहे. आता इथून कुबेर भंडारी आहे 3 किलोमीटर. जास्त निघालो आहे. बघू तिलकवाडा 17 किलोमीटर कुठपर्यंत पोचू. सकाळी सकाळी सुंदर असं वातावरण. भेटे भाई 2 दिवसापासून बरोबर ही कडकडत आलती. नर्मदे हर. मैया किनारे आलो सकाळपासून. थोडा रस्त्याने आलो. आता एका ठिकाणी बोर्ड होता, त्याने इकडून हा छान आहे रस्ता. ओके. सकाळी सकाळी दर्शन घेऊन टाका नर्मदा मैयाचं. आणि आपल्या रवी भाऊचं पण. आज परत थोडी सर्दी झाल्यासारखं वाटतं. रात्री दही आवडलं होतं, घेतला आदळून. झोपलेली सर्दी परत जागी झाली. नर्मदे हर. आता ही जी दिसतीये ही आहे ओरसंग नदी. हा ओरसंग नदीवरील ब्रिज आहे आणि इकडे संगम आहे पुढे. आपण काल तिथे होतो, थोडं टर्न मारून पुढे होतो आपण. त्रिवेणी संगम. कन्फ्युजन आहे. इकडे एक रस्ता जातो, इकडे एक रस्ता जातो. आपण आलो इकडून. लांबपर्यंत कोणीच नाही. इकडून गाड्या जाता, इकडे जावा. कशी शांतता. सकाळपासून फुल प्लॅन केला होता. मैयाच्या किनारून जाऊ. रस्ता चुकून परत या डांबर. कुठं काहीतरी वडावाला काहीतरी आहे. तिथून किनाऱ्यावरनं रस्ता आहे. असं एका ठिकाणी रस्ता चुकलो होतो मागं चौफुलीवर. आता त्यांनी सांगितलं तुम्ही असा सरळ जा, भेटून जाईल पुढं रस्ता. नर्मदे हर. मला असे कन्फ्युजन करून टाकतो. इकडं मा नर्मदा आश्रम पिपलिया, इकडून एक रोड बनता. इकडून वडिया वरवाडा, इकडून एक रोड बनता. गुगलवर हा शॉर्टकट दाखवतोय वडिया वरवाडा. पण कसा रस्ता काय माहिती. आता इकडं कच्चा रोड दिसतोय, इकडं डांबरी रोड दिसतोय. जाऊ इकडूनच. छापाकाटा केला मी. आपली नेहमीच आयडिया करतो आपण छापा काटायची. तिकडून जायसाठी छापा, इकडून जायसाठी काटा. आपला पडला काटा. आता आपण त्या कच्च्या रोडने. नर्मदे हर. आज पूर्ण रेतीचा रस्ता आहे मागच्या 2-3 किलोमीटरपासून. नबंदे की जा. असं वाटतं बीचवर चालतोय. वाढवली काहीतरी गावाचं गाव आहे. गावाच्या रस्ते नाही, मरणाच्या गाड्या, ट्रॅक्टर, 4 व्हीलर, इको तर इतके आहेत.
नर्मदे हर. हे बघा आता तिथंच 3 इको उभे. इकोचा फॅन बेस जोरात आहे का? सकाळी सकाळी एक प्रॉब्लेम राहतो इकडं. म्हशी सोडतात, त्या म्हशी आपल्याला घाबरतात, आपण म्हशींना घाबरतो. कन्फ्युजन होऊन जातं मला. त्यामध्ये वडी या गावात हे मंदिर आहे. हे बाबाजी परत भेटले आपल्याला. बहुत दिन से आगे पीछे चल रहे. नर्मदे राव नाश्ता करो, बाल भोग करो. गरम गरम चाय पियो. गरम गरम चाय. निघाल्यानंतर आता थांबलो तिथं, रस्ता विसरलो तिथं 2 मिनटं उभं राहिलो, पण असा खाली बसलो. आत्ताच थांबलो. 9:30 वाजले. बघू परिक्रमेत फक्त अशा ठिकाणी एकटंच आहात का, कुठून काही येईल का काय. या बाजूला तर पूर्ण झाडी. हो. दहा वाजले. वरवाडा गावात पोचलो आपण. इकडे एक आश्रम पण आहे, देवगंभीर गजानंद आश्रम. आश्रम बद्दल ऐकले, सेवा आहेत इथं. बघू इथं लिहिलेलं आहे, मोरिया 2 किलोमीटर गजानन आश्रम. इथं आश्रम है मैया किनारे. आगे से रास्ता है आश्रम मती. ना ना आश्रम मती और रस्तो जाए के जाए ना, नहीं तो त्या जाइने पाछो ये नहीं आવું પડે, यहाँ आવું પડે. नर्मदे. विचारून घेतला काय घेणं त्यानं. 1 किलोमीटर वाढायचं. जायला 500 मीटर, यायला 500 मीटर. हा आश्रम आहे मैयाच्या किनारी. व्हिडिओ जास्त झूम होत नाही, फोटो होतात वाटतं. नर्मदा मैयाच्या वाहनाचं दर्शन झालं आज तिलकवाड्याच्या अलीकडे. नर्मदा मैया सगळे म्हणता नशीब लोकांना भेटतं. आयला माझं नशीब एवढं भारी नाही, पण मग कसं काय. अर्धा 2 तास आराम केला, बसलो होतो इथं मैया किनारी. काहीतरी गजानन महाराज आहे तिथे, तेवढं माहिती आता तरी आश्रम. राम सीता 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 राम. करायचं नव्हतं मला दुपारी, पण गजानन बाबा तिथं जे आश्रमात आहे ते त्यांनी आता म्हणे 6 वर्ष झाले मला इथे येऊ. 3700 रुपये घेऊन आलो होतो. तब्येतशीर आश्रम बनवला त्यांनी. पण ते म्हणे मी परिक्रमा केली आहे, मला माहिती आहे काय पाहिजे. त्यांनी 17 टॉयलेट बाथरूम, म्हणजे टॉयलेट कम बाथरूम असे 17 बनवलेले. म्हणजे येऊ द्या ना 50 लोक 100 लोक, काही टेन्शन नाही म्हणे. जेवणाचं ते म्हणे 7 मेनू 8 मेनू आपण कमीत कमी ठेवतो. सुरुवातीला आलो तेव्हा मी असं ठरवून आलो होतो
का नाही काही तर खिचडी भात खाऊ घालू लोकांना. त्यांच्याशी भरपूर वेळ गप्पा मारले मी, जवळजवळ 1 तास टाईमपास केला तिथे. आता असा मय्ये किनारा रस्ता आहे पूर्ण. हे सगळे वरूनच गेले, मी आलो इकडून. तर छान वाटतं इकडं, शेतातनं चालून चालून. नर्मदे हर. सकाळपासून गुफेत चालत होतो, आता येत असा ओसाडे. जेव्हा गुफा होत्या झाडांची सावली होती तेव्हा वाटायचं यार किती अडचण आहे इथं. आता हे मोकळ येतं असं वाटतं इथं झाडं का बरं नाही. माणूस कुठंच सुखी नाही भाई. पायऱ्या लागल्या भाऊ. मोरिया गावाला, मोरिया. एवढा पायऱ्या चढायच्या नर्मदे यार. मला सारखं झालं कचरा पैकी लगे. आता टेन्शन नाही, आपण जाऊ. कॅन्टल मागं बांधून घेतले. आम्हाला सगळ्यात घाबरवणारा पार्ट असतो पाण्यातनं क्रॉस करून जायचं. केव्हाच थांबलोय एक पण परिक्रम. काय करावं समजत नाही. आता म्हशी येत आहे त्या उतरल्या, त्यांनी उतरायला पाहिजे पाण्यात, मग समजेल किती हाईट. इथं तर काही वाटत नाही, इथं त्या कॉर्नरपर्यंत वाटतंय काही कमी आहे हाईट. तिथून पुढची तर अजून कोणतरी येत आहे, त्याचं उतरलेच समजेल. त्यानंतर हे मग उठवले आणि हे बरे. वाकडे फिरतो आपण दगडानं. अजून थोडंच जायचं. एवढं आलो एवढा. पुढं राहील. चपलाने सँडलने त्यामुळं पुसते थोडा. लागला हो. इथून आलो समोरून. उतरायला भारी वाटतं, चढायला अशा आम्हाला. आपलं किती नाटक राहतं. ही बॅग पाहिजे, असं बंद पाहिजे, डिकॅथलॉन पाहिजे. अरे यांच्या बॅगा बघ. काय माहिती का, गोणीला दोरा बांधून घेतले आणि अडकवले. हे खरी परिक्रमा करता येईल. इकडं असं पाहिजे, तिकडं तसं पाहिजे, ही बॅग पाहिजे, इतके लिटरच पाहिजे. नाटकं आपले. नर्मदे यार. विहतमा मंदिर आहे. आत्ताच सध्या जत्रा बित्रा काहीतरी होऊन गेली वाटतं इथं. का नाही काहीतरी चुनऱ्या बिनऱ्या ते काय असतं ते चढवलेलं आहे इथं. गुलाल आहे भरपूर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माणसं आले म्हणजे चपला आहे. भरपूर चपला सोडून गेलेले आहेत.
सगळीकडं चपला आहे, कचरा प्लास्टिक. संताप होतो. नर्मदे हर. कसं ते बनवायचं आता? तिलकवाडा गावात आलेलं आहे. काहीतरी वेगळाच प्रकार चालू होतो. काय बनवत होते ते? क्या बना रहे थे? मटका. लेकिन ये ऐसे कैसे? ठोक ठोक के. परत एकदा संगमवर आले. कोणती तरी नदी क्रॉस करतोय. मवरनं काहीतरी नाही, पण मला लक्षात नाही. मागची अश्विन नदी होती. इकडे पुढं आश्रम आहे. हा बे भाई गुजरातनाच्या वलसाडवाला. नर्मदे हर. इकडं एक आश्रम आहे, रमणेश्वर महादेव. रमणेश्वर महादेव. हां, इथं शेजारीच एक आश्रम आहे. इकडं समोर माई आहे. आज आपल्याला हे 2 जण भेटलेले, अजून 2 जण त्यांच्याबरोबर. आता आजचा प्रवास यांच्याबरोबर. गँगला पाहून बाबाजींनी त्यांचा हात उचलून घेतला. बाहेर चालला. वाईट परिस्थिती. हे सगळे इकडून आणि तिकडून त्यांना पॅक करून त्यांनी सांगितलं सेपरेट आसन लावलं होतं. तो वो हो ही जाता है, अपने आप हो ही जाता है. क्योंकि आप जो जीव जहाँ से आया है, मच्छी खाने वाला जीव मच्छी में ही जाएगा ना, और दूध पीने वाला जीव दूध में जाएगा. वही जीव है. दुसऱ्या महाराजांनी बी आवरलं. हे सगळे खटखट ऐकून वैतागले. तिथं त्यांच्या शेजारी लेडीज येऊन झोपले. म्हणून आपण परिक्रमा करा, साधू संतांना जागाच नका देऊ. मला तरी वाटतं त्यांनी बंद करून लागेल परिक्रमा आता. नर्मदे.